तसं काय कसे आहेत तुम्ही? ते राजा पण चाललेले आहेत मडीला. चलो. आणि ते सर्वजण जमलेले आहेत इथे आपल्याला बसची वाट बघत. तर आता बस आली ते आपण निघणार आहेत ना. मग आता बसमध्ये बसलो आणि आता चालत मडीला. बघा कसा फोन दाखवतो बघा ना. मग आता आलो माळशेट घाट लागलेले आम्हाला. बघा किती मग पोचलो मडे गावात. तो बघा मंदिर बघा, बाबांचं मंदिर बघा, खूप छान दिसत ते. लय वर्षातून आले मी इथे. आणि मग इथे बघा गडाच्या बाजूलाच आपण रूम घेतलेले राहण्यासाठी तिथे बघा. आणि फ्रेश होऊन आपण आता बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. फ्रेश झालो ना, आलो बाबांच्या दर्शनासाठी. बघा बाबांची मूर्ती बघा, खूप छान आहे, खूप छान दिसतं आणि खूप मन असं प्रसन्न झालं ते बाबांचं दर्शन घेऊन. खूप मनाला शांती अशी वाटली आणि सर्वजण दर्शन घेत आहेत. नाव दर्शन घेतलं आणि आता चालू गुफेमध्ये. तिथे श्री महादेवांची ते पिंड आहे, त्या तिथे दर्शन घ्यायला चाललेले बघा. जयदीप आलेले, मी आहे, पियुष आहे आणि आता चाललेले. तरी बघा एवढीशी चौकट आहे, त्याच्यामध्ये किती जाडा माणूस असं घुसणारच. आणि आता आम्ही चाललेले. खूप अंधार आहे आतमध्ये आणि खूप मोठी गुफा आहे. तर सर्वजण इथे लाईट लावून चाललेले बघा. हे सर्व भक्त लाईट लावून झाले म्हणजे असे दर्शनासाठी चाललेत महादेवाच्या. आणि सर्वजण ओम नमो आदेश, अलख निरंजन असे असं गर्जन करत सर्वजण चाललेले आहेत खाली. आणि आता आपण खाली चाललेले आहेत. तर लय मोठी गुफा आहे, एवढी मोठी गुफा आहे आणि खूप सुंदर अशी गुफा आहे. खूप पूर्ण अंधारच अंधार आहे ते गुफेमध्ये. आणि बघा अशी गुफा आहे ना, ती फक्त आपल्याला मडीलाच बघायला भेटणार आहे. आणि बघा इथे शंकराची पिंड आहे. आता दर्शन घेणार आहे शंकराच्या पिंडीचं. बघा खूप सुंदर आणि मुख्यदा बनवलेले आहे. नाव गुफेतून आलो आणि इथे आता आरती झाली बाबांची, तर आरतीसाठी थांबलो. निवांत सकाळी उठलो, आता चाललो श्रीमच्चनारायणचं दर्शन घ्यायला. मायंबाला चाललेले आहेत आम्ही. आता कानिफनाथांचं दर्शन घेतलं आणि आता चाललंय मच्छिंद्रनाथांचं दर्शन घ्यायला. तर बघा इवलं बघा, हा घाट बघा असं आहे बाबा, जागा वाटतं नेत. लय भारी असा सुंदर नजारा आहे इथे बडेबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी. आणि पोचले बडेबाबांच्या मंदिरात. तर बघा शकता खूप सुंदर मध्ये. आणि आपण जी फोटो घेतले नवनाथांचा तिथे भेटीसाठी नेलेला आणि तिथे सुद्धा आरती झाली होती. खूप मनाला भारी वाटलं. आणि बडेबाबांचं दर्शन घेतलं आणि आता चाललो घरी. बघू शकता. आणि दोन ठिकाणी म्हणजे कानिफनाथ बाबांचे ते पण दर्शन घेतलं, तिथे खूप छान वाटलं. आणि बडेबाबांचं दर्शन घेतलं, तिथेही खूप छान वाटलं. आणि आता चाललो घरी. आणि असं म्हणत नव्हतं होत की घरी जावं, असं वाटतच नव्हतं. असं वाटायचं नाव पोचलो आता घरी. आणि आता आपण चालत आले गावामध्ये. अगं सर्वजण भगव्या कपड्यांमध्ये कसे दिसत आहेत, कसं वाटायचे नवनाथाचे. असं खूप छान असं सर्वजण भगवे कपडे घालून आणि आता मिरवणूक काढलेली आहे. आणि आता पुढच्या थोड्या वेळ नंतरच काही दिवसात आपला गोंधळ आहे कानिफनाथांचा. आणि आता सर्वजण चालले. तर आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. ओम नमो आदेश. जमले सूत्र आता भक्तीला पवित्र नाही चालत